सामना पण पाहतोय गावदेवी भादोड विपक्ष बेबी स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये. पहिला चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो या निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. नक्कीच पोलीस पाटील आहेत देवरुंग गावचे राजेश पाटील यांनी हरिचंद्र केणे साहेबांना पार्टीची ऑफर केलेली आहे. राजेश पाटील देवरुंग पोलीस पाटील यांनी हरिचंद्र पाहिजे ते ढाब्यावर अशी ऑफर मोबाईलद्वारे आलेली आहे. यस रितेश पाटील तसेच गणेश दादा तरे आमचे बंधू याचं हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या नावाने नक्कीच ही स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय पोटीबस क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष संजयभाई म्हात्रे आणि त्यांचा संघ सध्या इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. यावेळी मात्र पिकअप शॉट एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला पाठवलेलं आहे या बॅकवर्ड स्कोलेक रिझनमधून सीमा पार चौकार. गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. गरीबाचा दाता मनाचा मोठा सेवक. चौकाराने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते आपल्याकडे 8. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार फलंदाज फलद नाईकच्या बॅटमधून. पहिले षटक मार्गसे मधुकर वेलेकर पहिले षटक चालतोय. तर सर्मेजूड मैदानामध्ये आपण प्रल्हाद नाईक आणि त्याच्या समेत संतोष तरे. हॅलो हॅलो षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सामनागर फलंदाज प्रल्हाद नाईक. इथे व्ही सेपमध्ये केलेल्या या क्षेत्ररक्षक पायांचा वापर करतोय. या फुटबॉल स्किलचा वापर तिथे नक्कीच पाहायला मिळतोय. पायाने चेंडू अडवला जातोय मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने या गावदेवी भादोड संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 वर पोहोचते. इथे फाईन केलेलं आहे मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. यावेळी फक्त एकच सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या 11 धावा. आपण सामना पाहतो या गावदेवी भादोड विपक्ष बीबी स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये. इथे मात्र मिस्टाईम फाटका चेंडू हवेमध्ये झेल होण्यासारखी संभावना नाही कारण आपण पाहतो अवघड झेल आहे आणि हा चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. आमचा संजय भाई नगरसेवक हाय बघला दिलाचा. आमचा संजय म्हात्रे नगरसेवक हाय बघला दिलाचा. आमचा संजय भाई नगरसेवक हाय बघला दिलाचा. पहिल्या षटकी समाप्ती आणि पहिल्या षटकी समाप्तीनंतर गावदेवी भादोड संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते. ते बिनबाद 15 धावा. प्रल्हाद नाईक आपण पाहतोय 2 चौकारच्या मदतीने वैयक्तिक 11 धावसंख्येवर फलंदाजी करतो. दुसऱ्या बाजूला संतोष तरे याने आतापर्यंत एका चेंडूचा सामना केलेला आहे. वैयक्तिक 4 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. तर लगेच क्षेत्रक्षण सजवायचा जास्त वेळ आपण घ्यायचा नाही. आपण सामना पाहतोय भगवान शेठ पाटील फॅम टीम बीबी स्पोर्ट्स इताडे विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स भादोड या दोन संघामध्ये. साई साक्षी बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्व SEO माननीय श्री भगवान शेठ पाटील साहेब जे सध्या स्वित्झर्लंड येथे आहेत. संदेश वखर यांचे या जवळचे मित्र आहेत. त्यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी आपल्या संघासाठी अर्थात बीबी स्पोर्ट्स इताडे संघासाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा बिनबाद आणि आता मध्ये दुसरं षटक घातल्यासाठी गोलंदाज नवनाथ येतोय. नक्कीच स्टार 11 लोणाड आणि पप्पू थळे यांच्याकडून देवरुख संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं हार्दिक अभिनंदन केलेलं आहे.
इथे वाईट यॉर्कर चांगला चेंडू हाताळताना आपण पाहतोय या नवनाथ पवार. अगदी या नवनाथ पवारने या चेंडूवर पॉवर दाखवलेली आहे. चांगल्या चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर धावपलीवर 15 धावा. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ क्रिकेटचा महासंग्राम 40+ अध्यक्ष चषक 20-25 मित्रांनो आपण पाहतोय. आज स्पर्धेची या तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधील लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅकला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय. या फलंदाज बाद. भिवंडी तालुक्यात भादवड गाव ठाणे जिल्ह्यात दादाचं नाव बेवडी तालुक्यात भादवड गाव साऱ्या तालुक्यानं दादाचं नाव आहे गरिबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा गरिबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा आमचा संजय पहिला फलंदाज फळलात नाही का बाद झालेला आहे. ज्याने बाद होण्यापूर्वी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी प्रदर्शन केलेलं आहे. 2 चौकाच्या मध्ये त्याने 11 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. आणि आता मात्र न्यू बॅटर लालचंद तरे मैदानामध्ये जातोय. गावठी भादवड संघ आपण बघतोय या नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना नवनाथ पवार ज्यांनी या दुसऱ्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळवून दिलेलं आहे. ब्रेक थ्रूची खरं तर आवश्यकता होती. या BB स्पोर्ट्स इताडे या संघाला तो ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे नवनाथ पवार या गोलंदाजाने. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन करतोय या नवनाथ पवार आपण बघतोय. या आता मध्ये स्ट्रेट स्कर ऑफ द विकेट पाहायला मिळते. इथे मात्र दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज 55 इशारा वाईट अवंतदा वाईट चिरूपाने धावसंख्येमध्ये सिंगलने भर पडते. धावसंख्या 16 धावा. इथे फ्लिक केलेल्या चेंडूला मनगटी फटका पाहायला मिळतो. मनगटाचा चांगला वापर. इथे एक धाव पूर्ण दुसरी धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग पिढीतनं विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळते. चांगली कॉलिंग आणि चांगली रनिंग दोन्ही फलंदाजामध्ये आपण पाहतोय. या 2 धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ते 18वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नवनाथ पवार वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटकात चालतोय. इथे लॉफ्ट केला चेंडूला लॉफ्टेड फटका. भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू लॉंग अंचवरून सीमाशावर गेला. भिवंडी तालुक्यात भादवड गाव साऱ्या तालुक्यानं दादाचं नाव भिवंडी तालुक्यात भादवड गाव ठाणे जिल्ह्यात दादा अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. या फलंदाज लालचंद तरे ज्यांनी फटका खेळलाय खडे खडे स्टँड अँड डिलेवर. हा फटका त्याचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 6ने मोसरने मारते 24 धावा. इथे मात्र पाहिलं आणि सोडून दिलं जाऊ दिलं. 55 वाईट तुरुषामध्ये आपण पाहतोय दिशेमध्ये भरकटताना गोलंदाज. कारण या अगोदर मोठा फटका आणि त्यानंतर दडफण गोलंदाज नवनाथ पवारवर पाहायला मिळत आहे. इथे मात्र दिशाशे फटके बडे बडे फटके खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. षटकार. गरिबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा आहे गरिबाचा दाता मनाचा मोठा सेवक तो जनतेचा आमचा संजय भाई नगर सेवक हाय बघाला दिलाचा आमचा संजय म्हात्रे नगर सेवक. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेलं जॉली कामतकर विपक्ष जय हिंद देवरुंग या 2 संघामध्ये. दोन्ही संघाने एकमेकांना टॉससाठी या सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पुढील सामना जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष जय हिंद देवरुंग या 2 संघामध्ये असणार आहे. सध्या आपण सामना पाहतोय गावदेवी बहादूर विपक्ष BB स्पोर्ट्स इताडे या 2 संघामध्ये. सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार लालचंद तरेच्या बॅटमधून
आणि षटकांच्या हॅट्रिकवर आता मात्र लालचंद तरी पाहायला मिळतोय. नवनाथ पवार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे मात्र दिशा भरकटताना गोलंदाज 55 वाईट या षटकामध्ये आपण पाहतोय की अवांतर धावा देखील खर्च केल्या जातात. हे तिसरे अवांतर धाव वाईटच्या रूपाने नवनाथ पवार दडपणाखाली पाहायला मिळतोय. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केली जाते या जोपर्यंत मिडविकेट रिजनमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज फील्ड करतोय. एक सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगल या षटकाची देखील समाप्ती झाली आहे. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर गावदेवी भादोड संघाची धावसंख्या 1 बाद 32 धावा. यस मंगेशजी पाटील भादवड तसेच गणेश पाटील किंग भादवडकर ग्रुपचे अध्यक्ष आपण या व्यासपीठावर. आदरणीय रामदास केने साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपणास विनंती. आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. हॅलो हॅलो किंग भादवडकर ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी त्यांना विनंती. या व्यासपीठावर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य 40+ अध्यक्ष चषक 20-25 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. दोन षटकांची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली धावसंख्या इनफ टोटल स्कोरवर पाहायला मिळते गावदेवी भादोड संघाची. 1 बाद 32 धावा. आणि आता मात्र तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज किशोर वेलेकर आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी भावी सरपंच रवींद्र गुळवी साहेब तसेच महाराष्ट्र पोलीस नित्यानंद गुळवी, अजय गुळवी, महेश गुळवी साहेबांचं शुभागमन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. सन्माननीय भावी सरपंच रवींद्र गुळवी साहेब तसेच महाराष्ट्र पोलीस नित्यानंद गुळवी, अजय गुळवी, महेश गुळवी साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन आपल्या या रजनी स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषक 20-25 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत सुस्वागतम. अर्थातच बीबी स्पोर्ट संघाचे करता धरता अर्थातच उद्योगपती डोंबिवली भगवान शेठ पाटील आणि दोन्ही संघांना आणि खास करून अध्यक्ष चषकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं देखील भगवान शेठ पाटील साहेब आपलं हार्दिक स्वागत. आपण फॉरेन कंट्रीमधून युट्यूबवर या कार्यक्रमाचा आनंद लुटतायत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 39 षटकार आपण पाहतोय. फलंदाज संतोष तरे 10 का दम दाखवताना चौकाराने त्यानंतर षटकार. इथे ऑन साईडला मेडिकल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. थोडासा मिसफील पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. तसेच सन्माननीय विनोदजी वकारे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हॅलो धावसंख्या 41-41. व्यासपीठावर आपण पाहतोय सन्माननीय भावी सरपंच रवींद्र गुळवी साहेब, महाराष्ट्र पोलीस नित्यानंद गुळवी, विनोद वकारे, अजय गुळवी, महेश गुळवी, जगदीश गुळवी, अजिंक्य गुळवी आणि दीपक गुळवी आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र मिस टाइम फाट काय वेल होती फलंदाजांना 1 धाव पूर्ण करते. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 42 वर. मॉर्निंग स्टार भादवड टीमचे कॅप्टन नितीन म्हात्रेने देखील आई गावदेवी भादवड टीम संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खास करून ते A1 शो पाहत आहेत. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य टीमचा हा शो पाहत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे नितीन. आणि इथे एक बिग ब्लो आपण पाहतोय. मोठा फटका फलंदाजाच्या बॅटमधून मेडिकल रिझनमधून हा षटकार. धावसंख्या 48-48. मोठ्या धावसंख्येकडे ऐकूच करताना आपण पाहतोय या गावदेवी भादवड संघ.
आखूड टप्प्याचा चेंडू फुल केलेल्या चेंडूला मात्र तेवढं चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या क्या बात आहे, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण तिथे केले गेलेलं आहे. एकोणपन्नास 49 धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी भादोड संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यानंतर आपण सामना पाहणार होतो. दोन्ही संघनायक पण टॉससाठी रिपोर्ट करायचा. जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि जय हिंद देवरुंग नेक्स्ट मॅच या दोन संघामध्ये असणार आहे. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज जॉनी तिस्कर. इथे एजन गॉन विकेटचं पतन, फलंदाज बाद, दुसरा हादरा गावदेवी भादोड या संघाला. आहे गरिबीची त्याला जाण, आगरी समाजाचा अभिमान. मान्य परत त्याला मान, माणूस दिलाचा तो धनवान. भिवंडी शरण नगर सेवा. दोन फलंदाज बाद झालेत मात्र बाद होण्यापूर्वी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी प्रदर्शन लालचंद दरे या बाद होऊन फॅलमध्ये परतताना 23 धावांचं एक महत्त्वाचं योगदान त्यांनी गावदेवी भादोड संघासाठी दिलेलं आहे. 30 सर्कलची जी रेषा आहे नक्कीच क्रॉस करणं बंधनकारक असणार आहे आणि आता 2 धावांची पॅनल्टी त्या संघाला दिली जाईल. पहिली वॉर्निंग नक्कीच इथे या आता मध्ये गावदेवी भादोड संघाला दिली जात आहे. इथे खराब चेंडू डाऊन द लेग स्टंप, पंचांच्या समांतर धाव मिळते, वाईटचे अव्वांतर आणि अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या 50 अर्धशतक देखील पूर्ण होत आहे गावदेवी भादोड या संघाचं. इथे या चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड लेगच्या वरून सीमा पार, षटकार. नक्कीच पहा, लक्ष द्या. या स्पर्धेमध्ये ऑलरेडी आपण सर्वच संघांना सांगितलेलं आहे 30 सर्कल क्रॉस होणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा बॅटर आउट होतो तेव्हा दुसरा खेळाडू मैदानी क्षेत्रामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट आणि वेळेवर आतमध्ये येणं फार महत्त्वाचं आहे. पॅनल्टी जी आहे ती बसली गेली आहे. आई गावदेवी भादोड टीम संघाला ऑर्गनाइज कमिटीच्या या सूचना आहेत, त्या सूचनेचं आम्ही पालन करतोय. इथे लॉफ केल्या चेंडूला हा फटका मात्र फसलेला आहे. क्षेत्ररक्षक धरून चेंडूपर्यंत पोहोचतोय, चांगला झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज शैलेशाचा खेळ. पाट आहे शिर्डीच्या साईचा. हे गरिबांचा दाता, मनाचा मोठा सेवक तो जनतेचा. आहे गरिबांचा दाता, मनाचा मोठा सेवक तो. गावदेवी भादोड संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली गेलेली आहे कारण बाद होणारा फलंदाज आणि नवीन येणारा फलंदाज 30 सर्कलमध्ये क्रॉस झाले नव्हते या अगोदर आणि म्हणूनच या संघाला 2 धावांनी पॅनलाइज केलं गेलं जात आहे. नक्कीच आपण पाहतोय टीम जरी आयोजक कमिटीची असली तरी मात्र आपण पाहतोय नेम सर्वांसाठी समान आहेत. इथे कुठल्याही संघाची गय केली जात नाही. इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा इशारा वाईट, संघाची धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 57 57. ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते डीप मिडविकेट रिजनमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जय हिंद देवरुंग विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या 2 संघामध्ये.
ई गटामधील तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. ई ग्रुपमधील सामना इथे बॅकवर्ड जाऊन चेंडूला फेरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील. चेंडू निघून जाईल मेडुकरच्या वरून सीमा पार. षटकार. दुःखी पीडित येते पार सिंहगडाचं उघडं दार रुपे दादाची त्याला साथ करतो संकटावरती मात. पुढील सामन्याचं टॉस करण्यासाठी भावी सरपंच रवींद्र गुळवी साहेब यांना विनंती असेल टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच नित्यानंद गुळवी महाराष्ट्र पोलीस आपण टॉस बॉक्समध्ये या. आणि विनोदजी वखारे यांना विनंती असेल, संदेश वखारे यांचे काका आहेत, त्यांना विनंती आपण या व्यास टॉस बॉक्समध्ये. यस, पाहुण्यांना विनंती टॉस करण्यासाठी यायचे. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये गावदेवी भादवड संघाने धावपैकी धाव जोडलेल्या त्या 71 आणि 72 धावांचं एक मोठं लक्ष इथे मात्र बेबी स्पोर्ट्स हिदाडे संघासमोर ठेवलेलं आहे. आणि लक्ष्याचं पाठलाग कशा प्रकारे सेकंड इनिंगमध्ये केला जाईल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सामन्याच्या कक्षामध्ये सज्ज होतील संदेश पाटील. मात्र तत्पूर्वी आपण जाऊया पुढील सामन्याच्या टॉसकडे. ग्रुप ए मधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. जॉली कामतकर विपक्षी जय हिंद देवरुंग तिथे सज्ज होते. दोन्ही संघनायक सज्ज होतील मनोहर तरेसर. किंग ग्रुप या ठिकाणी कामतकर संघाने टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांचे आभार. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊन धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची. धन्यवाद. तर यस, कामतकर संघाने टॉस जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे. महत्वाची मॅच आपण जिंकलेली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक 4 षटकाचा सामना आहे. देवरुख संघाने देखील आपल्या सर्गीच एक धडाकेबाद शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करून सामना विजय केलेला आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? खरोखर त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि आम्ही हेच प्रयत्न करणार की आता त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न, म्हणजे 30 ते 35 धावांमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच अध्यक्षाचे एन्जॉय करता आणि हे व्ह्यू बघताय आणि पहिल्यांदाच मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. काय सांगाल? हो, खरोखरच खूपच चांगली टुर्नामेंट अरेंजमेंट केलेली आहे. त्याबद्दल पूर्ण कमिटी जी आपली याची कमिटी आहे त्यांना आम्ही खूप खूप धन्यवाद देईन. आणि फ्लड लाईट्सही खूप चांगले आहेत आणि ग्राउंडही खूप चांगले आहेत. आम्हाला खूप मजा येते इथे खेळायला. धन्यवाद. तर नक्कीच देवरुख संघाचे ज्येष्ठ कर्णधार आहेत गोडे साहेब. नक्कीच टॉस हरलेला आहात. आपल्याला बॅटिंग करायची आहे. आता आपली पुन्हा एकदा इनिंग तिथून सुरू होणार 5 षटकार लागल्यानंतर. 45 धावा मारायचा प्रयत्न कराल. आता मॅच मध्ये काही बदल आहे का? सेम टीम आहे. तर नक्कीच या ठिकाणी जॉली स्पोर्ट कामतकर संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि देवरुख संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेला आहे. आपण जाऊया व्यासपीठावर. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आपण नक्कीच व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान देखील एका बाजूला आपण सुरू करूया. नक्कीच फार मोठं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. अगदी 72 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. आपल्यासोबत किसन कांबळे ट्वेल्समॅन आई गावदेवी भादवड टीम संघाचे आहेत आणि बीबी स्पोर्ट इतर टीमचे 12वे खेळाडू जे आहेत शरद पाटील आणि त्याचबरोबर 12वा खेळाडू भादवड टीम संघाचा किसन कांबळे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. काही सन्मान देखील होणं फार महत्वाचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मनोहर तरे सरांच्या सोबत. ॲडव्होकेट सुधीर भोईर साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. तर व्यासपीठावर विराजमान मान्यवरांना आपण सन्मानित करूया. भिनार गावचे भावी सरपंच म्हणून ज्यांच्या रूपाने आपण पाहतोय आदरणीय रवींद्र गुळवी साहेबांना आपण सन्मानित करूया. आदरणीय रवींद्र गुळवी साहेबांना आपण सन्मानित करूया. मायेची प्रेमाची सन्मानाची शाल पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदेश वखारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस नित्यानंद गुळवी साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूया.
चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर संदेश वखारे साहेबांचे काकाश्री विनोद काका वखारे यांना विनंती असेल आपण पुढे यावं, त्यांना देखील आपण करूया सन्मानित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनोद वखारे साहेबांना व्यासपीठात सन्मानित केलं जात आहे. मायेची प्रमेश सन्मान शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर सन्माननीय अजय गुळवी साहेब उपस्थित, त्यांना विनंती असेल. अजयजी गुळवी, युवा उद्योजक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 40+ अध्यक्ष चषक 20-25 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच महेश गुळवी यांना देखील विनंती असेल पुढे यायचं. महेश गुळवी, महेश गुळवी यांना सन्मानित केलं जातं. त्यानंतर जगदीश गुळवी याला विनंती असेल आपण पुढे यावं. जगदीश गुळवी यानंतर आपण पुढे येऊन आमच्या स्वागताचा दीपक गुळवी साहेबांना देखील विनंती असेल. दीपक गुळवी साहेब या पुढे, आपलं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे. वेलकम. अर्थातच भगवान भोईर साहेबांचा शिवसेना उपतालुका प्रमुख, अर्थातच भगवती इंटरप्राइजेस कासण्याचे उद्योगपती, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अजिंक्य गुळवी यांना विनंती असेल पुढे यावं. अजिंक्य गुळवी यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. नक्कीच शैलजी पाटील संदेश वखारे साहेबांचे भाऊ जे आहेत, अर्थातच या गावचे जावई शैलेश पाटील यांना आपण करूया सन्मानित. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. 40+ अध्यक्ष चषक 20-25 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तदनंतर तेजस म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती असेल पुढे यावं. तेजस म्हात्रे यांना देखील आपण करूया सन्मानित. तेजस म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती. त्यानंतर उपविभाग प्रमुख गोविंद आनंददास यांना विनंती असेल आपण पुढे यावं. त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. त्यानंतर ओम केसरवाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांना विनंती आपण देखील पुढे यावं. ओम केसरवाणी यांचं देखील स्वागत आणि सन्मान यानंतर करायचं आहे. निखिल केसरवाणी यानंतर आपण देखील या. ओम केसरवाणी, निखिल केसरवाणी. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 11 आणि पॅनल्टीच्या ज्या धावा ज्या आहेत ऑलरेडी 2 धावा जो 30 सर्कलची होती ती 2 धावा त्या मिळाल्या आणि आता ट्रॅक एका खेळाडूची दुसऱ्या कलरची आहे, म्हणजे टोटल 4 धावांची पॅनल्टी ॲड होत आहे आणि धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 15 धावा. एक्सपर्ट स्कोरर हल्पेश गायकवाड यांची चुकी दुरुस्ती होते. 16 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. 16 नो डाऊट एखादी चूक नेहमी होत असते प्रत्येक, कारण की व्यक्तीच आहे. त्यानंतर पिसेगावचे सामाजिक कार्यकर्ते रामदास म्हात्रे
याला विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. रामदासजी म्हात्रे. लक्ष फार मोठं आहे, 72 धावांचं आहे, मात्र ही देखील विसरून चालणार नाही आहे. बीबी स्पोर्ट इतारे टीम संघ एक क्लिअरिस्टिक टीम आहे, त्या संघाकडे बॅटिंग चांगली आहे. सुरुवात आता चांगली झाली आहे, पॅनल्टीच्या धावा ॲड झालेल्या आहेत. 16 धावा म्हणजे सुरुवात चांगली झाली आहे. षटक क्रमांक दुसरा दीपक तरे गोलंदाज. आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. आज खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून संतोष तरे आणि त्याचबरोबर लालचंद तरे यांनी खूप चांगली सुरुवात केली आणि त्याने परलात नाही घ्यायचा अटॅक पहिल्या स्टार्टिंगला पाहायला मिळाला. षटकाला सुरुवात होत आहे. 15 मिनिटाचा वेळ पहिल्या 3 षटकांसाठी. थोडंसं स्पीडअप असणं फार महत्त्वाचं आहे. पहिले चेंडू दीपक तरे याचं VIP डाईस कडून. पहिला चेंडू लेग कटर चेंडू टाकण्यात आलेला आहे. जोरदार अपील देखील झाली होती, मात्र ऑफस्टिकच्या बाहेर चेक. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नक्कीच विश्वाजी पाटील वाशेरी गावचे माजी सरपंच, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. वाईटनं आता इथे धाव ऍड होत आहे. धावसंख्या 17 लेग कटर चेंडू टाकला होता, थोडासा अधिक बाहेर निघाला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दीपक तरे गोलंदाजी करताना थोडी चेक. तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते रितेश पाटील भादवड यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. त्यांना विनंती असेल आपण मध्यभागी या. तालुका क्रिकेटमध्ये उत्कृष्ट गुणलेखक विशाल नाईक देखील इथे सज्ज झालेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. दीपक तरे पुढचा चेंडू टाकताना फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. आता धाव घेण्याचा प्रयत्न, विकेट किपर प्रल्हाद नाईक यांच्याकडे चेंडू आणि पहा रनआउट झालेला आहे. विकेट मिळाला इथे. आई गावदेवी स्पोर्ट्स बादवा टीम संघाला बॅटर आउट. जबरदस्त सुरुवात इथे झालेली आहे. गोलंदाजी दीपक करताना आपण पाहतोय विकेट मिळाला रनआउटचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर किशोर गेला मैदानाच्या आतमध्ये. आज भरपूर गोलंदाज धावा खर्च होताना बघितलं आपण. खास करून मधुकर, नवनाथ, किशोर आणि जॉनी या 4 गोलंदाजांनी आज भरपूर धावा खर्च केला होता. म्हणून टार्गेट जो आहे 72 धावांचा आहे. पुन्हा एकदा स्वीप स्ट्रोक खेळला मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीपमध्ये फिल्डिंग चांगली आहे. थ्रो देखील लालचंद तरेचा चांगला पाहायला मिळत आहे. आज कंप्लीट साईड आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स बादवा टीम संघ आपण पाहतोय. यशवंत तरे आमच्या ठीक कॉमेंटेटर बॉक्सच्या समोर फिल्डिंग पोझिशनमध्ये पाहायला मिळते. मचिंद्र मात्रे अगदी एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. पुढचं चेंडू मोठा फटका खेळायचा होता. इथे काय घडलं पाहूया. स्टंपिंग चांगली केली आहे. विकेट मिळतोय दीपक तरेला. कम ऑन डीजे. थँक्यू. या स्पर्धेची टायटल धून तुम्हाला ऐकायला मिळते. कार्यसम्राट नगरसेवक संजयभाई मात्रे सध्या इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. श्रावण गेल्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी आणि त्याहून चांगली विकेट किपिंग पाहायला मिळतं प्रल्हाद नाईक. फार जुने जाणते नाव टेनिस क्रिकेट बॉलचं प्रल्हाद नाईक. दीपक तरे पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतो VIP डायझेन कडून. फुलटा चेंडू ऑन साइडला, मोठा फटका आला इथे. आते ही शुरुआत होती 20 राउंड की. गेंद बॉन्ड लाइन के बाहर 6 रनों के लिए. मी नेहमी म्हणत असतो 40 प्लसच्या क्रिकेटमध्ये काहीही कधीही काही होऊ शकतो. मागच्या 2 मॅचेस जर बघितले ना मित्रांनो, हायलाईट पाहायला मिळेल. अगदी देवरुंग संघाने मन जिंकली, त्याच्या अगोदर कामतगड संघाने मन जिंकली
इक्वेशन कितीही असू दे, शेवटच्या षटकामध्ये चॅलेंज केला जातोय 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. दीपक तरेच्या अगेन्स्ट एक मोठा फटका आलाय श्रावणच्या बॅटमधून. हा स्ट्रोक पहा, इनफिल्डच्या वरतून आलाय चेंडू, गॅपमध्ये शतरक्षक पोहोचला गेला तिथे. मनोज पाटील चेंडूला फील्ड करते आणि तिथे 2 धावा देखील पाहायला मिळतात. फिल्डिंग चांगली होती, 2 धावा मिळाल्या. चांगला स्ट्रोक. इताडे गावचे सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत. किरण पाटील इताडे यांचा सन्मान करण्याची विनंती मी अध्यक्ष संदेश वकार यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं. गोलंदाजी करताना गोलंदाज दीपक तरे, कंट्रोल गोलंदाजी. एक षटकार जरी गेलाय मात्र मागच्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. पुढचं चेंडू, मोठा फटका केलाय, वॉड स्ट्रोक. हा चेंडू पुन्हा येणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये, भरपूर दूर गेलाय, आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त. स्ट्रॅटेजी टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल 2 मिनिटाचा. जाऊया 2 मिनिटं आपण मनोहर तरे सरांच्या सोबत VIP बॉक्समध्ये. काही सन्मान होत आहेत या मुख्य व्यासपीठावर. A1 संदीपजी वखारे यांच्या शुभास्ते. नक्कीच या ठिकाणी भगवत एंटरप्राइजेस आणि शिवसेना उपतालुका प्रमुख कासनेगावचे उद्योगपती भगवान शेठ भोईर साहेबांना आपण करूया सन्मानित. 40+ अध्यक्ष चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. भिवंडी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती लायना भिवंडी संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या गौरवार्थ हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. 5 दिवस रजनी स्पर्धा ना भूतो ना भविष्यती आणि याच्या स्पर्धेला सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांचं शुभागमन त्यांना आपण करूया सन्मानित. त्यांना विनंती असेल आपण या मध्यभागी. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुरुवात चांगली झाली आहे, धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. धावा झाल्या धावफलकावर 32 धावा. तसेच एक उत्कृष्ट खेळाडू आहेत कासने संघाचे, क्रिकेटवर प्रेम आणि म्हणूनच आजच्या ह्या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यांचं व्यासपीठावर मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मायाची प्रेमाची सन्मानची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. यानंतर वाशेरे गावचे माजी सरपंच उद्योगपती विश्वास पाटील वाशेरे साहेबांना विनंती करतोय आपण यापुढे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने आजच्या ह्या भव्य दिव्य स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली आहे. मैदानी पंचांनी आपण पाहतोय चेक करतील आणि रिव्ह्यू जो आहे पंचांनी घेतलाय हा वाईट आहे की नाही त्यांना पाहायचं आहे. येस, आमचे तिसरे पंच आपण यायचं आहे. व्यासपीठावर वाशेरे गावचे माजी सरपंच उद्योगपती विश्वाजी पाटील साहेबांना सन्मानित केले जात आहे. पुढंच एकदा बोला मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. बॅक टू कॉम्बॉक्स. थँक्यू मनोहर तरे सर. सध्या रिव्ह्यू पंचांनी घेतलेला आहे, वाईट आहे की नाही हे त्यांना पाहायचं आहे. पाहूया. ॲक्शन रिप्ले स्लो मोशनमध्ये दाखवला जात आहे. इट्स वाईट, वाईट आहे. अगदी पंचांनी नक्कीच रिव्ह्यू पंचांनी घेतला होता, अगोदरच वाईट दिला होता पंचांनी. मात्र त्यांनी विचार केला की कोणत्या संघावर अन्याय होणार नाही, त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत आहे. सध्या तरी यूट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय श्री भगवान शेठ पाटील साहेब सध्या यूट्यूबशी जोडलेले आहेत. आपल्या संघाला चेअरअप करताना भरपूर दूर 7 समुद्र पलीकडे गेलेले आहेत. स्वित्झर्लंडवरून मॅचचा आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. सध्या टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे. मिशन आहे, मिशन कंप्लीट होईल का येणाऱ्या काही चेंडूवर नक्कीच कळेल. शैलेश म्हात्रे गोलंदाजी करतोय. राईट हॅम ओ द विकेटने. हा चेंडू पहा, भरपूर वेग होता आणि सरळ पुन्हा एकदा पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय. त्यांना चेक करायचं वाईट आहे की नाही. भाऊ पाटील पंचांच्या भूमिकामध्ये नेहमी प्रत्येक संघाचा विचार करत असतात
कारण की प्रत्येक संघ जिंकण्याकरिताच या स्पर्धेमध्ये खेळला गेलेला आहे, म्हणून ते आता चेक करत आहेत तिसरे पंच. तिसरा पंच आपण पाहतोय दुसऱ्या अँगलने नक्कीच माग केलेली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट चेंडू आहे. आता पंच तुमचे रिव्ह्यू संपलेले आहेत, लक्षात असू द्या. 2 घेतले आपण, पंचांचा कॉल होता, दोन्ही समाप्त झालेले आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आहे तिथे, फिल्डिंग चांगली आहे. एक धाव पूर्ण झालाय, क्विक थ्रो आला होता दीपक तरे यांच्या माध्यमातून. चांगली फिल्डिंग. येलो टी शर्ट मागच्या काही वर्षापासून आपण पाहतोय भादवड टीम संघाचे लकी टी शर्ट आहे त्यांच्या संघासाठी. अनेक स्पर्धा जिंकल्या या संघाने. सकाळी ठीक 6:30 वाजता हा संघ भादवडच्या ऐतिहासिक मैदानावर उपस्थित असतो सरावासाठी, आणि सरावाचा कुठेतरी बेनिफिट इथे पाहायला मिळतो या मॅचमध्ये. मोजकेच खेळाडू असतात प्रॅक्टिसला सरावासाठी, मात्र जे काही आहे ते मैदानामध्ये आहे. तुम्ही सराव करा किंवा नका करू, मात्र खेळ तुमचं चांगलं होणं फार महत्वाचं आहे. शैलेश मात्रेची गोलंदाजी दमदार राहिली आतापर्यंत. पहा पुन्हा एकदा प्ले अँड मिस, आणि इथे आता वाईट्स कॉल केलेला आहे पंचांनी. वाईटचा इशारा आला पंचाच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे धावपलकावर 36 धावा. मॅच पासून थोडंसं दूर जाताना टीम बीबी स्पोर्ट इताडे टीम आता थोडीशी निराश झाले असतील. सन्माननीय भगवान शेठ पाटील साहेब, टीम आता अडचणीमध्ये आली आहे. बीबी स्पोर्ट इताडे संदीपजी वकार यांचे जवळचे परम मित्र आहेत. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ते मॅचचा आनंद घेतात. चांगला स्ट्रोक, स्केअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे, फिल्डिंग चांगली आहे. किती धावा वाचवल्या पाहूया आपण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. चांगली फिल्डिंग आहे. छोटा पॅकेट मचिंद्र मात्रे त्या क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू मागे गेला होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. धावा झालेल्या आहे धावपलकावर 38 धावा, 38. 72 धावांचे विशाल लक्ष ठेवण्यात आलेलं आहे आई गावदेवी भादवड स्पोर्ट टीम संघाच्या माध्यमातून. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, सेफ लँडिंग होत आहे आणि दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. मागच्या मॅचमध्ये अगदी 5 षटकार ठोकून मॅच जिंकला होता देवरुंग संघाने, आणि आता इथे इक्वेशन असं आहे, अल्पेश गायकवाड आम्हाला सांगत आहेत की झालेले आहेत 40 आणि आता 6 चेंडूमध्ये 32 धावा बनवायचे आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अरविंदने रेकॉर्ड बनवला, 25 धावा चेस केल्या. त्यानंतर बॅटर आपण बघितलं तर 31 धावा बनवल्या हरिचंद्र केनी याने. रेकॉर्ड बनते ही तुटणे गेली आहे. 4थ्या षटकासाठी स्लॉगर हाणामारीचं षटक नेहमी लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे नेहमी टाकत असतात. पाहूया किती धावा वाचवल्या जातील या षटकामध्ये, कारण की 32 धावा अजूनही बनवायचे आहेत बीबी स्पोर्ट इताली टीम संघाला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. ज्यांच्या नावाची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आहे 40+ अध्यक्ष चषक 2025. संजयभाई म्हात्रे देखील या स्पर्धेला एन्जॉय करताना न भूताना भविष्यातील ही स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय श्री संदीपजी वकारे, त्याचबरोबर विक्रमजी नाईक, सुनील पाटील आणि रोहन पाटील 4 स्टार आणि या स्पर्धेला छान लावलेले आहेत. कारण की प्रत्येकाने उल्लेख केलेला आहे या स्पर्धेचा. प्रत्येक कॅप्टनला विचारला जातं, प्रत्येक कॅप्टनचं एकच उत्तर असतं की आम्ही एखादा वर्ल्ड कप खेळतोय. चांगला स्ट्रोक, गॅपमध्ये चाललाय चेंडू, यशवंत तरी चेंडूपर्यंत पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो चांगला आलाय. ओ माय गॉड, हातामध्ये जर संजयभाई म्हात्रेने घेतला असता तर कदाचित रनआउटचा विकेट मिळाला असता. इथे आपण पाहतोय धावा झालेल्या आहेत धावपलकावर 42 धावा. आता इथून 5 मध्ये 5 ठोकावे लागतील षटकार, कारण की 30 धावांची आवश्यकता आहे. चांगला स्ट्रोक, गॅपमध्ये यशवंत रे चेंडू मागे, फिल्डिंग चांगली आहे. भादवड टीम संघाची फिल्डिंग नेहमी चांगली राहिलेली आहे.
काही फॅन्स देखील आलेले आहेत आई गावदेवी भादवड टीम संघाचे, खास करून लॉयना भिवंडी संजयभाई म्हात्रे यांचे फॅन्स तुम्हाला टीव्ही मॉनिटर पाहायला मिळत आहेत. बॅनर्स घेऊन आपण पाहतोय नेहमीप्रमाणे हे फॅन्स आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी हे पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर. आता हा चेंडू हवेमध्ये, द्वारकानाथ काका चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय. आमच्या गावातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू द्वारकानाथ काका तरे, त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर सुभाष धुमाल तुम्हाला माहिती असतील. ज्ञानेश्वर तरे वन ऑफ द बिग प्लेयर, जय दुर्गाबी, एक चांगला फिनिशर. सध्या क्रिकेटपासून दूर आहे, व्यवसायामध्ये भरपूर त्याचं लक्ष आहे. पुढचं चेंडू, ओ हो 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 हो, बॅटवर आला नाही आहे, अगदी चांगली लेंथ लाईन आहे. डॉट चेंडू, धावसंख्या फक्त आणि फक्त 44 धावा. मोठा विजय इथे मिळेल आता भादवड टीम संघाला. 72 धावांचा टार्गेट चांगला सेट करण्यात आला होता आणि तो आता डिफेन्स करण्याची तयारी आहे. या षटकामध्ये फक्त 2 पाऊल दूर आहे भादवड टीम. चांगला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकला होता, बॅटची एज घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे. ज्ञानेश्वर म्हात्रे आमचे टॉस बॉक्स स्पॉन्सर आपण पाहतोय, चांगली फिल्डिंग करताना, चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. मात्र एक देखील विसरून चालणार नाही आहे की फक्त 2च विकेट फेकलेले आहेत. शेवटच्या चेंडू विकेट पाहायला मिळेल का संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून? पाहूया. राईट आर्म ओव्हर द विकेटने शेवटच्या चेंडूवर मिळेल का विकेट? चेंडू हवेमध्ये, यशवंत तरी आहे आणि घेतलाय विकेट शेवटच्या षटकामध्ये. लॉयना भिवंडी संजयभाई म्हात्रे याने हा सामना जिंकलाय. आई गावदेवी भादवड टीम, कॉंग्रॅच्युलेशन टीम, कॉंग्रॅच्युलेशन संजयभाई म्हात्रे, शैलेश म्हात्रे, सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. हारलेल्या संघाचं देखील कौतुक करू येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा आहेत. तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच आमचे अल्पेश गायकवाड नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवतील. नो डाऊट ज्याने ठोकले 3 षटकार, खेळाडूचं नाव आहे, पहिली मेयर कपची बाईक ज्याच्याकडे होती 2005 ची, तो खेळाडू आहे लालचंद तरे. इज अ मॅन ऑफ द मॅच. आपल्या संघासाठी त्याने 23 धावा बनवल्या, मात्र सुरुवात चांगली केली होती आपल्या संघासाठी आणि ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आपण जाणार आहोत मनोहर तरे सरांसोबत VIP डाईजवर. ओ टू मनोहर तरे सर. धन्यवाद. तर नाना गोंधळी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कासनेगावचे उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, उत्कृष्ट खेळाडू आहेत. आपलं हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम.